नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात नोकरी नसलेला नवरा ही लघुकथा. अहो, बायकांसारखी घरची कामं काय करता? त्याऐवजी 4 पैसे मिळवून आणा. संसाराला तेवढाच हातभार लागेल. सीमा आपल्या नवऱ्याच्या अंगावर खेकसत म्हणाली, मी आहे म्हणून तुम्हाला सांभाळून घेते. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर हे घर सोडून केव्हाच निघून गेली असती. आज मी कमावते म्हणून घर चालतंय, हे लक्षात ठेवा. स्वयंपाकघरात भाजी फोडणीला टाकणारे विशाल काही न बोलता काम करत राहिले. भाजी झाली तसा कुकर लावून त्यांनी कट्टा स्वच्छ केला आणि सीमाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टीव्ही लावून ते बातम्या बघत राहिले. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून घरात पैसा येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल, कष्ट करावे लागतील, तर कुठे 2 पैसे हातात येतील. सीमाने आपलं ताट वाढून घेतलं आणि ती टीव्ही बघत जेवायला बसली. एका शब्दाने देखील तिने विशालला जेवणार का म्हणून विचारलं नाही. कसली भाजी केली ही? तुमच्या घशाखाली तरी उतरते का बघा. कसं बसं जेवण संपवून ती खोलीत झोपायला गेली. विशालने आपलं ताट वाढून घेतलं आणि ते मनापासून पोटभर जेवले. नोकरी केल्यापासून गेली 4 वर्ष विशाल घरातच होते. सुरुवातीला त्यांनी नवीन नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण पदरी निराशाच पडली. मग सीमाला आपली अडचण वाटू नये, मदत व्हावी या उद्देशाने हळूहळू त्यांनी घरातली सगळी कामं शिकून घेतली. याचा तिला फायदा झाला असला तरी एक पुरुष घरातली कामं सांभाळतो आणि स्त्री नोकरीसाठी बाहेर पडते ही समाजाच्या चौकटीत न बसणारी बाब तिच्या पचनी पडेना. त्यात लोक दोन्ही तोंडानं बोलत होती. कधी सीमाला सहानुभूती दाखवत होती तर कधी विशालला दोष देत होती. नातेवाईक बोलून जीव नकोसा करून टाकत होते. विशालच्या चुका काढून नव्याने त्या सीमा पुढे मांडत होते. एक दिवस सीमाला प्रमोशन मिळालं. तिला याचा आनंद होण्याऐवजी दुःखच झालं. पण विशालने हा आनंद मनापासून साजरा केला. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. बायको बिचारी राब राब राबते आणि नवरा घरात बसून तिचं यश सेलिब्रेट करतोय. तेही काही न कमावता. सहज मिळालेलं यश तेव्हापासून सीमाच्या डोक्यात गेलं. माझे प्रयत्न सुरू आहेत आणि तू जे काही करतेस ते घरासाठीच करतेस ना, फक्त स्वतःसाठी थोडीच करतेस. त्या दिवशी विशाल पहिलं आणि शेवटचे बोलले. त्यानंतर त्यांनी आजतागायत सीमाला कधीच उलट उत्तर दिलं नव्हतं. ती जे बोलेल ते निमूटपणे ऐकून घेत घर सांभाळत होते. घर सांभाळणं, मॅनेज करणं म्हणजे चेष्टा नाही. आता विशालला हे चांगलंच उमगलं होतं. बाबा, तुम्ही जे करताय ते मलाही आवडत नाही, शुभंकर विशालला म्हणाला. माझ्या बहुतेक करून सगळ्या मित्रांचे वडील चांगल्या मोठ्या पोस्टवर कामं करतात आणि तुम्ही बायकांसारखं घर काय सांभाळता? कसं दिसतं ते? आणि इतरांना सांगायला सुद्धा कमीपणा वाटतो. स्त्रीने घर सांभाळणं म्हणजे कमीपणा मानला जातो तर, विशाल म्हणाला. तसं नाही, पण घरोघरी हेच चालतं ना. इतकी वर्ष हेच बघत आलोय आपण. समाजाचे काही अलिखित नियम असतात ते आपल्याला पाळावेच लागतात ना, शुभंकर म्हणाला. विशाल आज बऱ्याच दिवसांनी आपल्या मित्रांना भेटायला गेले. ऑफिस संपवून संध्याकाळी कट्ट्यावर बसणारी गँग एकत्र जमली होती. या, स्वयंपाक करून आलात वाटतं. मित्र एकमेकांना टाळ्या देत मस्करी करत म्हणाले. नाही, आज सुट्टी घेतली. विशालने नेहमीप्रमाणे मित्रांकडे दुर्लक्ष केलं. तुम्हाला घरची कामं करायला कमीपणा का वाटतो? या बायका घरात राबत असता म्हणूनच सुखाचे 2 घास आपण खाऊ शकतो. तेच काम मी शिकून घेतलं, त्यात काय एवढं विशेष? तुम्हालाही माहिती आहे, ऑफिसमध्ये मी कसलीही अफरातफर केलेली नाही. तरीही प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला घरात बसवलं आणि इतर कुठेही नोकरी मिळू नये म्हणून ती ही सोय करून ठेवली. आता चेष्टा मस्करी सुचते तुम्हाला? माझी बाजू मांडायच्या वेळी तुम्ही सगळे कुठं गेला होतात? विशालने सर्वांना चांगलेच फैलावर घेतलं. तशा सगळ्यांच्या माना खाली गेल्या. अस्वस्थ होत आपल्याच विचारात विशाल बऱ्याच वेळाने घरी पोहोचले. आज सुट्टी घेतली वाटतं. रात्री उशिरा घरी आलेल्या विशालला पाहून सीमा खवचटपणे म्हणाली. त्यांनी स्वयंपाकघराकडे एक नजर टाकली. सारं शांत होतं. शुभंकर भुकेने व्याकुळ झाला होता. तर सीमा मैत्रिणीकडून नुकतीच घरी परतली होती. तो आता लहान नाहीये. स्वयंपाकघरातल्या बेसिक गोष्टी तरी त्याला यायला हव्यात. आणि तू आहेस ना इथं, मग लेकाला त्याच्या आवडीचं काहीतरी करून घाल, असं म्हणत विशाल खोलीत निघून गेले. आज त्यांना काही करावंसं वाटत नव्हतं. डोक्याला मनाला शांतता हवी होती. जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. मन सैरभैर झालं होतं. इकडे सीमा तनतन करत होती. स्वयंपाकघरात उभं राहून काही करायची माझी सवय मोडली आहे. एक दिवस तुझं तुला काही बनवून घेता येत नाही, शुभंकर? आता लहान नाहीयेस तू. 2-4 वर्षात लग्न करायचंय तुझं. जरा तुझ्या बापाकडून शिक काहीतरी.
आईच्या बोलण्याचं शुभंकरला हसू आलं. एरवी बाबा सगळं घर सांभाळतात तेव्हा हिचा पारा चढलेला असतो आणि आज त्यांनी सुट्टी घेतली तर हिला काही करायचं नाहीये. माणूस जेव्हा एखादं काम अपूर्ण ठेवतो तेव्हा ते काम रोज किती सहज होत असतं याची जाणीव होते. बऱ्याच दिवसांनी सीमा कामासाठी म्हणून स्वयंपाकघरात आली. तिथं सगळ्या गोष्टी कशा छान मांडून ठेवल्या होत्या. सगळे डब्बे आकारानुसार मांडून त्यावर नावं घालून ठेवली होती. घासून ठेवलेली भांडी एकसारखी लावून ठेवली होती. फ्रीज, सिंक स्वच्छ होतं. सकाळचं उरलेलं अन्न टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. हे बघून सीमाला स्वतःचीच लाज वाटली. याआधी आपण घर इतकं स्वच्छ ठेवत होतो. रोज काय तेच तेच करायचं म्हणून अनेक गोष्टी टाळत आलो आपण. कुठं काटकसर केली, चिंगूसपणा केला, कधी कधी तर सुट्टी हवी म्हणून सरळ माहेरी निघून जात होतो आपण. नोकरी गेल्यापासून विशालने दुसऱ्या नोकरीसाठी किती प्रयत्न केले, पण हाताला काम मिळालं नाही. मग घरात बसून नुसतं काय करायचं म्हणून सगळी कामं शिकून घेतली. का? तर मला मदत व्हावी, माझी गडबड व्हायला नको म्हणून. आणि मी काय केलं? पुरुष असून ते केवळ पैसा मिळवत नाहीत, घर सांभाळतात म्हणून त्यांना कमी लेखलं. आपल्याच नातेवाईकांसमोर त्यांची खिल्ली उडवली. आपल्याच माणसाला इतरांसमोर कमी लेखलं. आपल्याच विचारात सीमाने पिठलं भात केलं. एक ताट शुभंकरला दिलं आणि दुसरं ताट विशालसाठी घेऊन ती खोलीत आली. थोडं खाऊन घ्या, बरं वाटेल. सीमाच्या डोळ्यात अप्रतिभाव होते. त्याचबरोबर नवऱ्याबद्दल कृतज्ञता, कौतुकही दिसत होतं. विशालला आश्चर्य वाटलं. त्यांनी काहीतरी बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडलं तसं सीमाने त्यांच्या ओठांवर बोट ठेवलं. काही बोलू नका. माझी चूक मला कळलीये. माफ कराल ना? तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझ्या जागी दुसरी कोणी असती तरी ती घर सोडून गेली नसती बरं. इतका चांगला नवरा सोडून कोण जाईल सांगा बघू? सीमाने आपले डोळे पुसले. आत्ता अगदी या क्षणापासून तुम्हाला जे हवं ते करा. लोक बोलतील पण लक्ष देऊ नका. मी कायम तुमच्या पाठीशी नव्हे सोबत असेन. सीमाने विशालच्या खांद्यावर डोकं टेकवलं. हे दरवाज्यातून पाहणाऱ्या शुभंकरने डोळे पुसले आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. मला आणखी काय हवं होतं ग? फक्त तुम्हा दोघांची साथ हवी होती. जरा उशीर झालाय पण सारं काही ठीक होईल. विशालने सीमाला एक घास भरवला. माझ्यावर चिडला नाहीत ना? अजिबात नाही. तुझा स्वभाव मुळात तसा नव्हताच कधी. परिस्थितीच अशी होती की तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिनेही हेच केलं असतं. एका पुरुषाला काय हवं असतं? आपल्या माणसांनी त्यावर विश्वास ठेवावा, त्याला आहे तसं स्वीकारावं, साथ द्यावी इतकंच. बोलता बोलता त्यांनी ताटातला भात संपवला. आज विशालचं पोट पोटभर न जेवताही गच्च भरलं होतं. त्यांनी समाधानाने आपल्या बायकोकडे पाहिलं. सीमाच्या डोळ्यात तिची चूक दिसून येत होती आणि ती पुन्हा न करण्याचा निर्धारही होता. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले. त्यांचं प्रौढ वयातलं हरवलेलं प्रेम फुलून येऊ पाहत होतं. पुन्हा एकदा नव्याने समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.